बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर आमिर खान आणि जेनेलिया देशमुख पुन्हा एकदा एकत्र। त्यांचा सितारे जमीन परचा ट्रेलर रिलीज। ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने 70 देशांना पाकिस्तान सोबतच्या नव्या नात्याचं स्पष्टीकरण दिलं आहे। भोपाळमधील एम्स मध्ये MBBS चे शिक्षण घेणाऱ्या उत्कर्ष शिंगणे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे। त्याने नीट परीक्षेत 720 पैकी 710 गुण मिळवले होते। अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलत चीनने पुन्हा एकदा तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे। चुकून पाकिस्तानात गेलेले BSF जवान PK साहू 20 दिवसांनी भारतात सुखरूप परतले। लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक उघडकीस। चालत होता बनावट खात्यांचा मोठा रॅकेट। एका निर्दयी बापाने आपल्याच 5 वर्षाच्या गतिमंद मुलीला जनावरांच्या गोठ्यात डांबून ठेवले। त्या मुलीला केळी आणि टरबूजाच्या साली खाऊन दिवस काढावे लागले। पुणे महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रियंका कांबळे यांनी 10वीची परीक्षा देत घवघवीत यश प्राप्त केले आहे। पुण्यातील शिवम निफाडकरला अर्ध अंधत्वाचा त्रास असूनही शिवमने 10वीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे। पाकिस्तान सोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांना झेड सिक्युरिटी देण्यात आली असून CRPFचे 33 कमांडो यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत।